शांती. आज 13/3/2024 मुरली आहे. महावाक्य आहे, गोड मुलांनो, संपूर्ण दुनियेमध्ये तुमच्यासारखा पद्मापदम भाग्यशाली विद्यार्थी कोणीही नाही. तुम्हाला स्वतः ज्ञानसागर बाबा टीचर बनून शिकवत आहेत. प्रश्न आहे, असा कोणता छंद कायमचा असावा ज्यामुळे मोहाचे धागे तुटून जातील? उत्तर आहे, सतत सेवा करण्याचा छंद असेल तर मोहाचे धागे तुटून जातील. सदैव बुद्धीमध्ये आठवण राहावी की या डोळ्यांनी जे काही पाहतो ते सर्व विनाशी आहे. याला पाहून देखील पाहायचे नाही. बाबांचे श्रीमत आहे, हियर नो इविल, सी नो इविल. ओम शांती. शिव भगवान वाच. गोड शाळीग्राम आणि रुहानी मुलांप्रती. हे तर मुले समजतात की आपण आदी सनातन पवित्र देवी देवता धर्माचे होतो, तर ही आठवण ठेवायची आहे. आदी सनातन देवी देवता धर्माला तर खूप मानतात, परंतु देवता धर्म म्हणण्याऐवजी हिंदू धर्म नाव दिले आहे. तुम्ही जाणता आम्ही आदी सनातन कोण होतो आणि मग पुनर्जन्म घेत घेत हे बनलो आहोत. हे सर्व स्वयं ईश्वर बसून समजावून सांगत आहेत. भगवंत कोणी देहधारी मनुष्य नाहीये. बाकी सर्वांना आपापला देह आहे. शिवबाबांना म्हटले जाते विदेही. त्यांना आपला स्वतःचा देह नाही. बाकी सर्वांना आपला आपला देह आहे. तर स्वतःला देखील असे विदेही समजणे किती गोड वाटते. आपण कोण होतो, आता काय बनत आहोत, हा ड्रामा कसा बनलेला आहे हे देखील तुम्हाला आता समजत आहे. हा देवी देवता धर्मच पवित्र गृहस्थ आश्रम होता. आता आश्रम नाहीये. तुम्ही जाणता आता आपण आदी सनातन देवी देवता धर्माची स्थापना करत आहोत. हिंदू नाव तर आता ठेवले आहे. आदी सनातन हिंदू धर्म तर नाही आहे. बाबांनी बऱ्याच वेळा सांगितले आहे, आदी सनातन धर्मवाल्यांना समजावून सांगा. तुम्ही बोला यावर, अर्थात फॉर्मवर लिहा. तुम्ही आदी सनातन देवी देवता पवित्र धर्माचे आहात की हिंदू धर्माचे आहात? तेव्हा कुठे त्यांना 84 जन्मांची माहिती होईल. हे नॉलेज तर खूप सोपे आहे. फक्त लाखो वर्ष म्हटल्यामुळे मनुष्य गोंधळून जातात. हे देखील ड्रामामध्ये नोंदलेले आहे. सतोप्रधानापासून तमोप्रधान बनण्याचा देखील पार्ट ड्रामामध्ये आहे. देवता धर्मवालेच 84 जन्म घेता घेता किती घाणेरडे अर्थात पतित बनले आहेत. सुरुवातीला भारत किती महान होता. भारताचीच महिमा केली पाहिजे. आता पुन्हा तमोप्रधानापासून सतोप्रधान. जुन्या दुनियेपासून नवीन दुनिया जरूर बनणार आहे. पुढे जाऊन तुमच्या गोष्टी ते अर्थात दुनियावाले जरूर समजतील. तुम्ही बोला, घोर निद्रेमधून जागे व्हा. बाबा आणि वारशाची आठवण करा. तुम्हा मुलांनी संपूर्ण दिवसभर खुशीत राहिले पाहिजे. संपूर्ण दुनियेमध्ये, साऱ्या भारतामध्ये तुमच्यासारखा पद्मापदम भाग्यशाली विद्यार्थी कोणीच नाही. तुम्ही समजता जे आम्ही होतो तेच पुन्हा बनणार. निवडून काढले तरी देखील पुन्हा तेच येतील. यामध्ये गोंधळून जाऊ नका. प्रदर्शनीमध्ये थोडे जरी ऐकून जातात तरी ते सुद्धा प्रजा बनतात. कारण अविनाशी ज्ञानधनाचा कधीही विनाश होत नाही. दिवसेंदिवस तुमची संस्था जोर धरू लागेल. मग लोंढेच्या लोंढे तुमच्याजवळ येतील. धर्माची स्थापना हळूहळू होते. जेव्हा कोणी मोठी व्यक्ती बाहेरून येते तर त्यांना पाहण्यासाठी किती भरपूर मनुष्य जातात. इथे तर ती गोष्ट नाही. तुम्ही जाणता या दुनियेमध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व विनाशी आहेत. त्या पाहायच्या नाही. सी नो इविल. हा कचरा तर भस्म होणार आहे. मनुष्य इत्यादी जे काही दिसत आहे आम्ही समजतो हे तर सर्व कलयुगी आहे. तुम्ही आहात संगमयुगी ब्राह्मण.
संगमयुगाला कोणीही जाणत नाही. केवळ एवढेच लक्षात ठेवा, हे संगमयुग आहे. आता घरी जायचे आहे. पवित्र देखील जरूर बनायचे आहे. आता बाबा म्हणतात, हा काम विकार आदी मध्य अंत दुःख देणारा आहे. यावर विजय प्राप्त करा. विषासाठी अर्थात विकारासाठी बघा किती त्रास देतात. बाबा म्हणतात, काम महाशत्रू आहे, त्याला जिंकायचे आहे. आता या समयी दुनियेमध्ये किती प्रचंड प्रमाणात मनुष्य मात्र आहेत. तुम्ही एकाला कसे काय समजावून सांगू शकणार? एकाला समजावून सांगितले तर दुसरा म्हणतो की जादू आहे आणि मग शिक्षणच सोडून देतात. म्हणून बाबा म्हणतात, आदी सनातन धर्मवाल्यांना समजावून सांगा. आदी सनातन आहेच मुळी देवता धर्म. तुम्ही समजावून सांगा, या लक्ष्मी नारायणाने हे पद कसे प्राप्त केले? मनुष्यापासून देवता कसे बनले? जरूर अंतिम जन्म असेल. 84 जन्म पूर्ण केल्यानंतरच मग हे अर्थात देवता बनले. ज्यांना सेवेची आवड आहे ते तर यामध्ये मग्न राहतात. इतर सर्व गोष्टींमधून मोह इत्यादी नष्ट होतो. मी या डोळ्यांनी जे काही पाहतो ते सर्व विसरायचे आहे. जसे काही पाहतच नाहीत. सी नो इविल, हिअर नो इविल, टॉक नो इविल. मनुष्य तर माकडांचे चित्र बनवतात. समजत काहीच नाहीत. मुली किती मेहनत करतात. बाबा त्यांना शाबासकी देतात. ज्या हे ज्ञान समजावून सांगून लायक बनवतात. बक्षीस देखील त्यांनाच मिळते जे काम करून दाखवतात. तुम्ही जाणता बाबा आम्हाला किती बक्षीस देतील? पहिल्या नंबरचे बक्षीस आहे सूर्यवंशी राजधानी. दुसऱ्या नंबरचे बक्षीस आहे चंद्रवंशी राजधानी. नंबरवार तर असतातच. भक्ती मार्गाची शास्त्र सुद्धा किती बनवत बसतात. आता बाबा समजावून सांगत आहेत की ही शास्त्र वाचल्याने, यज्ञ तप केल्याने मला कोणीही प्राप्त करू शकत नाही. दिवसेंदिवस किती पाप आत्मा बनत जातात. कोणीही पुण्य आत्मा बनू शकत नाही. बाबाच येऊन पुण्य आत्मा बनवितात. एक आहे हदचे दान पुण्य, दुसरे आहे बेहदचे. भक्ती मार्गामध्ये इनडायरेक्ट ईश्वर अर्थ दान पुण्य करतात. परंतु ईश्वर कोणाला म्हटले जाते हेच जाणत नाहीत. आता तुम्ही जाणता. तुम्ही म्हणता की शिवबाबाच आम्हाला कोणापासून कोण बनवितात. ईश्वर तर एकच आहे. त्याला मग सर्वव्यापी म्हटले आहे. तर त्यांना समजावून सांगितले पाहिजे की हे तुम्ही लोकांनी काय केले आहे. तुमच्याकडे येतात देखील. थोडेसे ऐकून बाहेर गेले की संपले. इथले इथेच राहते. सर्व विसरून जातात. तुम्हाला म्हणतात ज्ञान खूप चांगले आहे, आम्ही पुन्हा येऊ. परंतु मोहाचे धागे तुटत नाहीत. मोहजीत राजाची गोष्ट किती सुंदर आहे. फर्स्ट क्लास मोहजीत राजा हे लक्ष्मी नारायण आहेत. परंतु मनुष्य समजतच नाहीत. आश्चर्य आहे. रावण राज्यामध्ये शिडी उतरत एकदम खाली कोसळतात. अर्थात पतित बनतात. मुलांचा एक खेळ असतो ना, वर जाऊन पुन्हा खाली घसरत येतात. तुमचा खेळ देखील खूप सोपा आहे. बाबा म्हणतात, चांगल्या प्रकारे धारणा करा. कोणतेही घाणेरडे काम करू नका. बाबा म्हणतात, मी बीजरूप सत चित आनंद स्वरूप आहे. ज्ञानाचा सागर आहे. आता ज्ञानाचा सागर वर बसून राहतील काय? जरूर कधीतरी येऊन ज्ञान दिले असणार. ज्ञान काय गोष्ट आहे हे देखील कोणाला माहीत नाही आहे. आता बाबा म्हणतात, मी तुम्हाला शिकविण्यासाठी येतो तर नियमितपणे अभ्यास केला पाहिजे. एक दिवस सुद्धा अभ्यास चुकविता कामा नये. कुठला न कुठला पॉइंट जरूर चांगला मिळेल. मुरली वाचली नाही तर जरूर पॉइंट मिस होईल. पुष्कळ पॉइंट्स आहेत. हे देखील तुम्हाला समजावून सांगायचे आहे की तुम्ही भारतवासी आदी सनातन देवी देवता धर्माचे होता. आता किती अनेक धर्म आहेत. पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती नक्की होणार. ही चढण्या आणि उतरण्याची शिडी आहे. जसा जिनला आदेश दिला, शिडी उतर आणि चढ. तुम्ही सर्वजण जिन्न आहात ना.
84ची शिडी चढता आणि मग पुन्हा उतरता. किती भरपूर मनुष्य आहेत. प्रत्येकाला किती पाठ बजावयाचा असतो. मुलांना तर मोठे आश्चर्य वाटले पाहिजे. तुम्हाला बेहदच्या नाटकाची संपूर्ण ओळख मिळाली आहे. संपूर्ण सृष्टीच्या आदी मध्य अंताला आता तुम्हीच जाणता. इतर कोणीही मनुष्य मात्र जाणू शकत नाहीत. सतयुगामध्ये कोणाच्याही मुखावाटे कुठलेही कटुवचन निघत नाही. इथे तर एकमेकांना शिव्या देत राहतात. ही आहे विषय वैतरणी नदी. रौरव नरक. सर्व मनुष्य रौरव नरकामध्ये पडलेले आहेत. इथे अर्थात सतयुगामध्ये तर आहे यथा राजा राणी तथा प्रजा. शेवटी तुमचाच विजय होणार आहे. तेव्हा समजतील की आदी सनातन देवी देवता धर्माची स्थापना कोणी केली होती. हीच पहिल्या नंबरची मुख्य गोष्ट आहे जी कोणीही जाणत नाही. बाबा म्हणतात मी तर आहेच गरीब निवाज. हे शेवटी समजतील जेव्हा टू लेट होईल, अर्थात खूप उशीर होईल. आता तुम्हाला तिसरा नेत्र मिळाला आहे. स्वीट घर आणि स्वीट राज्य बुद्धीमध्ये आठवणीत आहे. बाबा म्हणतात आता शांतीधाम सुखधाम मध्ये जायचे आहे. तुम्ही जो पाठ बजावला तो आता बुद्धीमध्ये तर येतो ना. तुम्ही ब्राह्मण सोडून बाकी सर्व मरून पडले आहेत. ब्राह्मणच पुढे येतील. ब्राह्मणच सो देवता बनतात. हा एक धर्म स्थापन होत आहे. बाकीचे धर्म कसे स्थापन होतात हे देखील बुद्धीमध्ये आहे. समजावून सांगणारे एक बाबाच आहेत. अशा बाबांची क्षणोक्षणी आठवण केली पाहिजे. काम धंदा इत्यादी भले करा, फक्त पवित्र बना. आदी सनातन देवी देवता धर्म पवित्र होता, आता पुन्हा पवित्र बनणार आहे. चालता फिरता मजपित्याची आठवण करा तर तुम्ही सतोप्रधान बनाल. ताकद तेव्हा येईल जेव्हा सतोप्रधान बनाल. आठवणीच्या यात्रेशिवाय तुम्ही उच्च ते उच्च पद कधीही प्राप्त करू शकणार नाही. जेव्हा सतोप्रधानतेपर्यंत पोहोचाल तेव्हाच पापे भस्म होतील. हा आहे योग अग्नी. हा शब्द गीतेमध्ये आहे. योग योग म्हणून डोकेफोड करतात. योग शिकविण्यासाठी विदेशामधून सुद्धा काहींना फसवून घेऊन येतात. आता जेव्हा तुमच्या गोष्टी कोणी समजतील, परमात्मा सुप्रीम सोल तर एकच आहे. तेच येऊन सर्वांना सुप्रीम बनवतात. एक दिवस वृत्तपत्रवाले या गोष्टी नक्की छापतील. हे तर बरोबर आहे. राजयोग एक परमपिता परमात्म्याशिवाय दुसरे कोणीही शिकवू शकत नाही. अशा गोष्टी मोठमोठ्या अक्षरांमध्ये छापायला हव्यात. अच्छा, गोड गोड खूप खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक पित्याला नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट आहे, सूर्यवंशी राजधानीचे बक्षीस घेण्यासाठी बापदादांची शाबासकी घ्यायची आहे. सेवा करून दाखवायची आहे. मोहाचे धागे तोडायचे आहेत. दुसरा पॉइंट आहे, ज्ञानसागर विदेही बाबा स्वतः शिकवण्यासाठी येतात. त्यामुळे दररोज अभ्यास करायचा आहे. एकही दिवस अभ्यास चुकवायचा नाही. बाप समान विदेही बनण्याचा पुरुषार्थ करायचा आहे. आजचे वरदान आहे, आपल्या प्रॅक्टिकल जीवनाच्या पुराव्याद्वारे सायलेन्सच्या शक्तीचा आवाज पसरविणारे विशेष सेवाधारी भव. आपल्या प्रॅक्टिकल जीवनाच्या पुराव्याद्वारे सायलेन्सच्या शक्तीचा आवाज पसरविणारे विशेष सेवाधारी भव. स्पष्टीकरण आहे, प्रत्येकाला सायलेन्सच्या अर्थात शांतीच्या शक्तीचा अनुभव करविणे ही एक विशेष सेवा आहे. जसे विज्ञानाची शक्ती प्रसिद्ध आहे, तशीच शांतीची शक्ती देखील प्रसिद्ध व्हावी. सर्वांच्या मुखातून आवाज निघावा की सायलेन्सची शक्ती सायन्सपेक्षा देखील श्रेष्ठ आहे. तो दिवस देखील येणार आहे. सायलेन्सच्या शक्तीची प्रत्यक्षता अर्थात बाबांची प्रत्यक्षता.
सायलेन्सच्या शक्तीचे प्रॅक्टिकल प्रमाण आहे तुम्हा सर्वांचे जीवन. प्रत्येकजण चालते फिरते शांतीचे मॉडेल दिसावे, तेव्हा सायन्सवाल्यांची नजर देखील सायलेन्सवाल्यांकडे जाईल. अशी सेवा करा, तेव्हा म्हणणार विशेष सेवाधारी. स्लोगन आहे, सेवा आणि स्थितीचा बॅलन्स ठेवा तर सर्वांचे आशीर्वाद मिळत राहतील. सेवा आणि स्थितीचा बॅलन्स ठेवा तर सर्वांचे आशीर्वाद मिळत राहतील. मातेश्वरीजींची महावाक्ये. गीत आहे, नयनहीन को राह दिखाओ प्रभू. आता मनुष्य हे जे गाणे गातात, नयनहीन को राह बताओ, तर याचा अर्थ मार्ग दाखविणारा तर एक परमात्माच आहे. म्हणून तर परमात्म्याला बोलावतात आणि ज्या समयी म्हणतात की प्रभू राह बताओ, तर जरूर मनुष्यांना मार्ग दाखविण्यासाठी खुद्द परमात्म्याला निराकार रूपामधून साकार रूपामध्ये अवश्य यावे लागेल. आणि येतील तेव्हाच तर स्थूलमध्ये मार्ग दाखवतील. आल्याशिवाय मार्ग तर सांगू शकणार नाहीत. आता मनुष्य जे गोंधळलेले आहेत, त्या गोंधळलेल्यांना मार्ग हवा आहे. त्यामुळे परमात्म्याला म्हणतात, नयनहीन को राह बताओ प्रभू. त्यांनाच मग खिवय्या देखील म्हटले जाते, जे त्या पलीकडे किंवा या 5 तत्वांनी जी सृष्टी बनली आहे त्याला पार करून त्याच्या पलीकडे, अर्थात 5 तत्वांच्या पार जे 6वे तत्व अखंड ज्योती महतत्व आहे तिथे घेऊन जातील. तर परमात्मा देखील जेव्हा त्या तीरावरून या तीरावर येतील तेव्हाच तर घेऊन जातील. तर परमात्म्याला देखील आपल्या घरून यावे लागते. म्हणूनच तर परमात्म्याला खिवय्या म्हणतात. तेच आम्हा बोटींना अर्थात आत्मारूपी नावेला पार घेऊन जातात. आता जे परमात्म्यासोबत योग ठेवतात त्यांनाच बरोबर घेऊन जातील. बाकी जे राहतील ते धर्मराजाची शिक्षा खाऊन शेवटी मुक्त होतात. जेव्हा सर्व मनुष्य प्राणी अति दुःखी होतात तेव्हा परमात्म्याची आठवण करतात की परमात्मा आम्हाला या काटेरी दुनियेमधून फुलांच्या सावलीमध्ये घेऊन जा. यावरून हे सिद्ध आहे की जरूर ती देखील कुठली दुनिया आहे. आता हे तर सर्व मनुष्य जाणतात की आताचा जो संसार आहे तो काट्यांनी भरलेला आहे, ज्यामुळे मनुष्य दुःख आणि अशांतीचा अनुभव करत आहेत आणि आठवण मग फुलांच्या दुनियेची करतात. तर जरूर ती देखील कुठली दुनिया असणार ज्या दुनियेतील संस्कार आत्म्यामध्ये भरलेले आहेत. आता हे तर आपण जाणतो की दुःख अशांती हे सर्व कर्मबंधनाचे हिशोब आहेत. राजापासून रंकापर्यंत प्रत्येक मनुष्य मात्र या हिशोबामध्ये संपूर्ण जखडलेले आहेत. म्हणून परमात्मा तर स्वतः म्हणतात, आताचा संसार कलयुग आहे, त्यामुळे तो पूर्ण कर्मबंधनांनी बनलेला आहे. आणि आधीचा संसार सतयुग होता, ज्याला फुलांची दुनिया म्हणतात. आता ते आहे कर्मबंधनापासून मुक्त, जीवनमुक्त देवी देवतांचे राज्य, जे आता नाहीये. आता ही जी आपण जीवनमुक्ती म्हणतो, तर याचा अर्थ हा नाही की आम्ही काही देहापासून मुक्त होतो. त्यांना देहाचे कुठले भान नव्हते, परंतु ते देहामध्ये असून सुद्धा दुःख अनुभव करत नव्हते. याचाच अर्थ तिथे कर्मबंधनाची अशी कोणतीही गोष्ट नाही. ते जीवन जगताना, जीवन सोडताना आदी मध्य अंत सुखाची अनुभूती करत होते. तर जीवनमुक्तीचा अर्थ आहे जीवन असून देखील कर्मातीत. आता ही सारी दुनिया 5 विकारांमध्ये पूर्णतः जखडलेली आहे. जसे काही 5 विकारांचा पुरेपूर वावर आहे, परंतु मनुष्यामध्ये इतकी शक्ती नाहीये जो या 5 भूतांवर विजय प्राप्त करू शकेल. तेव्हाच परमात्मा स्वतः येऊन आम्हाला 5 भूतांपासून सोडवतात आणि भविष्यकालीन प्रारब्ध देवी देवता पद प्राप्त करून देतात. अच्छा, ओम शांती. नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉडलीवूड चॅनलला.